संत ज्ञानेश्वर माऊली 10व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 19 ते 22 या ओव्यांमध्ये गुरुकृपेचा महिमा वर्णन करताना या ठिकाणी सांगतात, गीता ग्रंथासारख्या संस्कृत श्लोकावर मराठी भाषेमध्ये निरूपण करणं हे एक प्रकारचं आश्चर्य आहे, परंतु माझ्या मते हे आश्चर्य नसून हे माझ्या गुरुकृपेचं कार्य आहे. श्री गुरूंचे किती सांगू मी कर्तृत्व आणि त्यांच्या कृपेचे आश्चर्य. श्री गुरूंचे किती सांगू मी कर्तृत्व आणि त्यांच्या कृपेचे आश्चर्य. गीता ग्रंथावरी मी गायन करावं हे त्यांच्या कृपेचे कार्य. ऐका ही गीता जी ब्रह्मपदी विषयात विराजमान. ऐका ही गीता जी ब्रह्मपदी विषयात विराजमान. पाहना ही गीता ही सर्व शास्त्रांचे आहे विश्रामस्थान. अशा महान गीतेवरी मी निरूपण करतोय करून धैर्य. अशा महान गीतेवरी मी निरूपण करतोय करून धैर्य. गीता ग्रंथावरी मी गायन करावं हे त्यांच्या कृपेचे कार्य. नसताना गुरुकृपा कितीही भटकले जरी शब्दांच्या राणी. नसताना गुरुकृपा कितीही भटकले जरी शब्दांच्या राणी. एक अक्षरही झाले सफळ अशी वार्ता पडली नाही कानी. वाणीला विवेकरूपी कल्पलता बनवली हे श्रीगुरूंचे औदार्य. वाणीला विवेकरूपी कल्पलता बनवली हे श्रीगुरूंचे औदार्य. गीता ग्रंथावरी मी गायन करावं हे त्यांच्या कृपेचे कार्य. मी म्हणजे देह एवढ्या पुरतीच माझी बुद्धी मर्यादित होती झाली. मी म्हणजे देह एवढ्या पुरतीच माझी बुद्धी मर्यादित होती झाली. पण माझ्या बुद्धीला श्री गुरुने आनंद कोश ठेवण्याची केली खोली. गीतारूपी क्षीरसागरी शयन करणारा विष्णू मी झालो हे गुरूंचे शौर्य. गीतारूपी क्षीरसागरी शयन करणारा विष्णू मी झालो हे गुरूंचे शौर्य. गीता ग्रंथावरी मी गायन करावं हे त्यांच्या कृपेचे कार्य. माझ्या श्री गुरुदेवांच्या लीला अवर्णनीय आणि गहन. माझ्या श्री गुरुदेवांच्या लीला अवर्णनीय आणि गहन. म्हणे ज्ञानदेव धैर्याने बोललो करावे तुम्ही सहन. अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानोदय करणारे हे श्री गुरु तुम्ही ज्ञान सूर्य. अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानोदय करणारे हे श्री गुरु तुम्ही ज्ञान सूर्य. गीता ग्रंथावरी मी गायन करावं हे श्री गुरु तुमच्या कृपेचे ते कार्य.